महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिपत्याखाली दरवर्षी होत असलेली 62वी महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्य स्पर्धा सोमवारी 20 नोव्हेंबर 2023 पासून संत ज्ञानेश्वर नाट्यगृह अमरावती येथे रंगणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात एकंदर 19 केंद्रावर ही स्पर्धा एकाच दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर पासून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे यांनी नमूद केले असून नाट्य रसिकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन सुद्धा संचालक चौरे यांनी केले आहे। मागील काही वर्षापासून अमरावती विभागाची ही स्पर्धा अमरावती अकोला अशा 2 केंद्रांवर विभागून होत असते। एक वर्ष ही स्पर्धा अमरावती केंद्रावर सुरू होते तर दुसऱ्या वर्षी ती अकोला केंद्रावर सुरू होते। यंदाची स्पर्धा सोमवारी 20 नोव्हेंबर पासून अमरावती केंद्रावर सुरू होणार असून दर्जेदार 15 नाटकांची मेजवानी अमरावतीकर रसिकांना मिळणार आहे। अमरावती येथील स्पर्धा 5 डिसेंबर रोजी संपल्यानंतर ही स्पर्धा अकोला केंद्रावर सुरू होईल आणि तेथील रसिकांना 13 नाटकांची मेजवानी मिळणार आहे असे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आयोजन समितीच्या सदस्यांसोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे नियामक मंडळ सदस्य ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला आहे। या नाटकांमध्ये एक्झिट, उत्कंठित, पुरुष, एक झुंज वाऱ्याशी, पूर्णविराम, सती, पब्लिसिटी, एक्झिट, माणुसकी, खेडीमेडी, जिहाद, एकाग्र आत्मा, कथा निळावंतीची, संघर्ष, मजार, भूलभगरी अशा नाटकांचा समावेश आहे। समाचार संकलन अशोकभाई जोशी। सर्वप्रथम 2 नाटक अंतिम स्पर्धेत जाणार आहे। 19 केंद्रावरून जवळपास 2 नाटकं अशा 38 नाटकांची अंतिम राज्य नाट्य स्पर्धा होती। यापूर्वी ही स्पर्धा समाज कल्याण विभागाच्या अधिपत्याखाली करून घेतल्या जायची, परंतु असं लक्षात आलं की ही ड्युटी म्हणून ते काम करतात, हौस म्हणून काम होत नाही आणि मग त्यानंतर ही स्पर्धा शक्य असल्यास नाट्य परिषदेच्या अंतर्गत द्यावी किंवा नाटकाशी संबंधित जे आता स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही अशा ज्येष्ठ कलाकारांकडे, कलावंतांकडे ही स्पर्धा सोपवते असं शासनाने ठरवलं आणि मागील 4-5 वर्षापासून मी आणि माझे सहकारी विशाल भाटे आम्ही दोघं मिळून ही समोर इथे स्पर्धा आयोजित करत असतो। ही स्पर्धा आयोजित करताना आम्ही एक 7-8 लोकांची कमिटी केली आहे, कारण मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते। राज्यातल्या कुठल्या तरी कोपऱ्यातून परीक्षा घेणार असतात। आता यावर्षी 15 नाटकं अमरावतीची आहे, पण बाहेरूनही येणारे नाटकं असतात, तर त्या लोकांची निवास व्यवस्था, त्यांना बाकीच्या सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून द्याव्या म्हणून 7-8 लोकांची कमिटी करून आपण स्पर्धा घेतो आहे। आज आपल्यामध्ये आमच्या आयोजन समितीचे प्राचार्य प्रांजळे सर आहेत, हे चिखलदऱ्याला प्रिन्सिपल होते, सेमी सैनिक स्कूलला, तिथून रिटायर्ड होऊन आले। ॲडव्होकेट दिलीप तिवारी आहे, हे महाराष्ट्र शासनाचे वकील आहेत। विशाल भाटे सहसमन्वयक आहेत आणि सचिन गोटे हे ज्येष्ठ नाट्यकर्मी आहे, यावर्षी स्पर्धेत नाही। अशा आम्ही लोक मिळून ही स्पर्धा आयोजित करत आहोत। मग याच्यामध्ये प्रशांत देशपांडे कोण? याच्यामध्ये प्रशांत देशपांडे कोण? तर प्रशांत देशपांडे यांच्याकडे आतापर्यंत फक्त अमरावती जिल्ह्याचे मराठी नाट्य परिषदेची उपाध्यक्षी जबाबदारी होती। अमरावतीची नाट्य संस्था ही 487 सदस्य असलेली संस्था आहे। दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मध्यवर्तीच्या निवडणुका होतात नाट्य स्पर्धेच्या आणि जिल्ह्यातून प्रतिनिधी निवडले जातात। अतिशय ऑफिशियल अशी निवडणूक प्रक्रिया असते, फॉर्म भरण्यापासून तर मुंबईहून निवडणूक अधिकारी नियुक्त होण्यापर्यंत सगळी प्रक्रिया असते। पण आपल्या अमरावतीचं कौतुक आहे की 487 सदस्य असताना देखील या निवडणुकीसाठी ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांच्याशिवाय कोणाचाही फॉर्म आला नव्हता आणि नियामक मंडळावर प्रशांत देशपांडे अमरावतीचे प्रतिनिधी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करतात आहे। म्हणून ते आमचे मार्गदर्शक नियामक मंडळाचे सदस्य प्रशांत तांबले
ते अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत मुंबईतून कार्यभार महाराष्ट्राचा सांभाळणारे हे अमरावतीचे प्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत आहेत. मध्यवर्ती करून स्पर्धा योग्य होतात की नाही